जे आतापर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याला जमलं नाही ते तुकाराम मुंढे साहेबांनी करून दाखवलं. बघा, मुंढे साहेबांच्या कडक कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये तब्बल 6 हॉटेलवर परवाने रद्द करण्यात आले. मित्रांनो बघा, लोकांना विष खाऊ घालणारे हे भेसळखोर बघा ते कसे मशाल टाकतात. लोकांना तोंडाला चव येण्यासाठी भाज्यामध्ये काय काय मिक्स केलं जाते. मित्रांनो बघा, बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, इतकं आवड चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्या भेसळखोरांना जनतेच्या जीवाशी काही घेणं नाहीये. हे सर्रास भेसळखोर राहिले तर दररोज एक ना एक घटना आपल्याला ऐकायला मिळते. आता कालच एक गुजरातमधला एक बस पकडली, त्याच्यामध्ये मावा सापडला, कितीतरी हजारो किलो मावा सापडला. म्हणजे सर्रास भेसळ चालू होती आतापर्यंत. पण हा जो अधिकारी मुंडे साहेब त्यांनी ज्या दिवशी FDA खातं स्वीकारलं त्या दिवसापासून महिना झालाय की दररोज एक ना एक कारवाई चालू आहे, कडक कारवाई चालू आहे. लोकांचे पारड उघडं पडले. जे भेसळखोर करणारे लोक ते उघडे आले त्याचं खूप अवघड झालंय आणि अजून पण असं अवघड होणार आहे. फक्त एवढं आहे की मुंडे साहेब या पदावर कायम राहिले पाहिजेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट करा.